11चा संघ असणार आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर संघ असणार आहेत टीएम बॉईज. अनिकेत महाडिक एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पहिला बॉल. बॅटिंग करणारी टीम टीएम बॉईज. चला आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवून द्या, हे सांगण्याची गरज नाही प्लीज. पहिला बॉल या ठिकाणी निर्धावाला आहे. अनिकेत महाडिक यांचा दुसरा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅच घेतलाय त्या ठिकाणी. विकेट मिळाली. फलंदाज बाद. ब्रेक थ्रू गॉन. बाहेर येत आहेत. गणेश कोणचे खेळाडू होते, त्यांना मात्र माघारी परतावं लागलंय. त्याचं प्रमुख कारण काय होतं? ते प्रमुख कारण होतं अनिकेत यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत महाडिक आपल्यामध्ये असलेली जी कामगिरी आहे ती कामगिरी दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. लेदर क्रिकेटचा अगदी अनुभव असलेला हा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये मूलतः मंडणगडच्या परिसरातील अडखळ गाव, त्या अडखळ गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. ओहो, फटका खेळलाय. जागा बनवली. स्ट्रोकला बनवलं आणि त्यानंतर पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्रोअर लाईकच्या डोक्यावरून. अनिकेत महाडिक यांच्या विरुद्ध ठोकलेला हा झंझावती षटकार. 6 वाला षटकार. मजा येत आहेत. विरुद्ध वर्सेस खऱ्या अर्थानं अनिकेतच्या अगेन्स्ट ठोकलेला हा षटकार आहे ना, हा षटकार निर्णायक असू शकतोय. मैदानावरती साहिलनं ठोकलेला हा षटकार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर तिथून मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न तर अगदी केला, परंतु पंच राहील सर सांगतायत लेग बाईच्या माध्यमातून धाव मिळते. धावा धावपलकावरती 7. प्रदीप बेर्डे यांच्याकडून साहिलसाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. आता फोन तर मामांचे फोन चालूच राहतील. फटका खेळला. मिस्टामिक स्ट्रोक. पॉइंटचा खेळाडू चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतात, परंतु थोडेसे दूर राहिलेत. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पारितोषिक आलं आहे. प्रत्येक 6 साठी गिरीश संवादकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 नावाची चर्चा जास्त आहेत आज. गिरीश संवादकर आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप बेर्डे आणि गीतेश पवार, याच नावाची चर्चा सातत्याने होतोय आज पारितोषिकांमध्ये. हवेमध्ये खेळला चेंडू. झेलची संधी. पॉइंटचा खेळाडू 1 ते 2 पावलं मागे जातोय. कॅच टिपलाय. विकेट मिळाली. मैदानावरून बाहेर यावं लागेल बॅटर साहिलला. साहिल बॅक टू दी पवेलियन. गॉन. आपल्या मंचावरती पण आहेत. म्हणजे संजयजी पातेरे फोटोशूट साठी आल्यात का हेही नाही समजलं. फोटोशूटही सुरू आहे तिथे. धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिला तर 8. धावसंख्या धावपलकावरती 8. नवीन गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे, परंतु जबाबदारीचं भान ठेवून त्याला गोलंदाजी करायची आहेत. आणि खास करून संघमालक एक तर आमच्या बाजूलाच बसलेले आहेत, दिल्लीजी दामने. अनिकेत महाडिक सारखा आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतोय, जो नेतृत्व करतोय सध्याच्या घडीला. दुसरं षटक. ओहो, पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये खेळला. स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक चांगला कॅच मात्र त्या ठिकाणी कॅरी केला आणि फलंदाजाला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश लाभलंय. कॅच घेत असताना फलंदाज बाद. धावा धावपलकावरती 8. प्रतीक फनसे बॅक टू दी पवेलियन. गॉन.
एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करण्यात आला. फलंदाजाला माघारी पाठवलं. धावसंख्या धावफलकावरती 8. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. धर्मेश, श्रमता धर्मेश यांच्याकडेही आहे, परंतु दाखवण्याची हीच तर वेळ आहे. ओहो, धर्मेश कडे श्रमता आहे आणि धर्मेश ते दाखवून दिलंय. बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मी विकेटच्या डोक्यावरून आलेला हा खणखणीत षटकार 6 वाला. साईडला मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका स्ट्रॉंग झोन मध्ये होता. थोडासा पुढे खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मात्र पाठवून दिलं सीमारेषेच्या पार. सहा धावा आलेल्या धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा 14 रन. 14 ऑन स्कोर कार्ड मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच मॅच चालू राहील, मॅच चालू राहील. गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे संदेश. संदेशला एक संदेशच देण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय धर्मेशच्या माध्यमातून. धर्मेश स्ट्राईक वरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु आता एक गोष्ट तर महत्वाची पाहायला मिळाली. आधीची लेन होती ती थोडीशी जवळपास खेळण्याचा प्रयत्न होता बॉडीच्या जवळपास. आता थोडीशी लेन बाहेर घेऊन गेल्यात. हेही महत्वाचं आहे की कशा प्रकारे तुम्ही डिलिव्हरी हाताळणार. पुन्हा एकदा अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु तिथेही तो थोडासा अयशस्वी होतोय. निर्धाव चेंडू जो आहे तो मैदानावरती फेकला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या आहे धावफलकावरती 14. 14. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर समोरच्या दिशेने खेळला गेला. स्ट्रोक 1 नंतर मात्र मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झाला त्या ठिकाणी. दुसरी धावनी कंप्लीट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 16 धावा. 16 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल मैदानावरती या षटका दरम्यान बाकी असेल, पाहूया. शेवटच्या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर लॉंगॉनचे वेगाने चेंडूवरती येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न नसणार. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 17. 17 रन 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या 6 चेंडू मैदानावरती येणं बाकी आहेत. काय घडेल याची चर्चा करूयात, तोपर्यंत ऐकूयात एक संगीत. नाही आपल्याकडे शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. 6 चेंडू मध्ये काय घडणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत आणि 6 चेंडूवरती जबाबदारी नक्की कोणावरती दिली जात आहेत ह्याही गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहेत. राज लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्यावरती जबाबदारी मात्र या ठिकाणी दिली जात आहे. आणि आता राज लोखंडे कशा प्रकारे गोलंदाजी करणार तेही आपण पाहूयात. अडकल फायटर मधलेच खेळाडू आहेत राजचा बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी स्वतः राज येतोय चेंडूवरती. राजने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन. गॉन. धावफलकावरती लगावला गेला. संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 17. विकेट मैदानावरती आली आणि पहिल्याच बॉलवरती राज लोखंडे मात्र विकेट मिळवून देत आहेत.
गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा. राज कौशिक पोस्टिरे थँक्यू, मनापासून आभार. सिकंदर राजेही मॅचचा आनंद घेतात, आपलेही मनापासून आभार. बॅकफुटला गेले चेंडूला मात्र आपण पाहिलं तर हलक्यात मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने जाऊन पोहोचते ती मात्र 18च्या घरामध्ये. गोलंदाज रेडी. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी आणि चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानाच्या बाहेर जातोय. विकेट मैदानावरती आपण पाहिलं तर राज लोखंडे मात्र मिळवून देत आहेत. पुण्याचा राज गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल, ओहो फटका जबरदस्त खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक कॅच क्षेत्ररक्षकालाच निवडलेला आहे आणि फलंदाज मात्र माघारी परत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. विकेट क्रमांक मैदानाचा जर आतापर्यंत विचार केला तर जवळपास विकेट बाद होता आपल्याला पाहायला मिळत आहेत 6. श्याम शिगवन, राज चांगला कॅच एक राज न मात्र या ठिकाणी घेत असताना आपण पाहिलं. श्याम शिगवन, ओ श्यामचा कडक स्ट्रोक आहे परंतु हॅट्रिक होऊ शकते मैदानावरती आणि या स्पर्धेची पहिली एकमेव हॅट्रिक जर कोणाच्या नावावरती असणार ना तर ती मात्र नोंदवली जाईल. राज लोखंडे यांच्या नावावरती नोंदवली जाणार आहेत आणि निलेश धामणे यांच्याकडून बक्षीस असणार आहे परंतु ते नंतर अनाउन्समेंट केलं जाणार आहे. धावफलकावरती 18 सर्वाधिक जास्त तर ऑनर खुशच असणार आहेत आपल्या संघाच्या परफॉर्मन्स बद्दल, आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि ज्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहेत तीही मात्र अति सुंदर आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. ओ हो हो वॉट अ डिलिव्हरी, काय बॉल टाकलाय, वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण मैदानावरती पाहायला मिळालं. राज लोखंडेनं धावा दिल्या, एक विकेट घेतल्या, जवळपास 4 विकेट या षटकामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अनिकेतनं देखील 1 रन देऊन 1 विकेट घेतला होता पण त्याच रेसमध्ये 1 धावा देत 4 विकेट घेणारा गोलंदाज आणि त्यामध्ये हॅट्रिक सर्वाधिक महत्वाची होती. ती हॅट्रिक घेणारा गोलंदाज राज लोखंडे आपल्याला कॅच करून पाहायला मिळतोय आणि धावा धावफलकावरती लगावल्यात 18. 19 धावांचं लक्ष आहे. एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा येऊयात. बॅट्समॅन मैदानावरती पाठवा. अनिकेत चला बॅट्समॅनला पाठवायचं आहे.
आपल्याकडे वेळ कमी आहे, अजून जवळपास 2 मॅचेस आहेत. या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो प्रियांश अद्विक 11 संघासोबत मॅच खेळणार आहेत क्वार्टर फायनलची. अगोदरचा एक संघ जो आहे तो आपला दाखल झालेलाच आहे. आराध्य 11चा संघ तर शेवटचा सामना तो शेवटचा मॅच खेळणार आहे, त्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा रंगणार आहेत. परंतु त्यापूर्वीचा हा महत्वाचा मॅच सध्याच्या घडीला आपल्या समोर येतोय. लक्ष इतकं मोठं नाही, 18 बॉल मध्ये 19चं लक्ष आहेत, सहज सोपं लक्ष आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र शशी आपलंही स्वागत आहे. मैदानावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. मंडणगड प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण पाहतायत. एक महत्वाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. पर्व 6वे आपण सर्वजण पाहतायत. पहिले 3 पर्व ओव्हलच्या चर्चगेट मैदानावरती खेळले गेले आणि त्यानंतरचे 3 पर्व जे आहेत ते खऱ्या अर्थानं नारंगीच्या या ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आपण ह्या मॅचेस पाहतायत. मॅचला सुरुवात 19चं लक्ष. पहिला बॉल बॅकफुटला गेले, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतायत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, अनिकेतनं धावलाय आणि 3 धाबा मात्र त्या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती घेतल्या गेल्यात. धर्मेश यांचा पहिला बॉल पाहायला मिळाला, ज्यावरती आपण पाहिलं तर राज कदम यांना आपण पाहिलं. राज कदम आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत महाडिक सलामीची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती धावाला 3 करायच्या रन मैदानावरती जिंकण्यासाठी 19चं लक्ष आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. लक्ष 19 आहेत, मोठं लक्ष नाहीत, परंतु संघर्ष मोठा होईल की बॅटिंग ज्याप्रमाणे सुरू आहे त्याचप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले. आता तिथून मात्र चर्चा अनेक तीच करतायत की स्ट्रोक तर खेळला होता परंतु तो सीमारेषेच्या लगत नाही जाऊ शकला. 1 रन त्या ठिकाणी मात्र मिळत असताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 4. 15 धावांची अजूनही गरज आहे. येणारे बॉल मात्र शेष आहेत इथून जवळपास 15. फुलटस बॉल आहे, फुलटस बॉल मात्र दिशा भरकटल्या, लेन भरकटल्यात. पंच विरळ नायर सर आमच्या दिशेने वळतात आणि दर्शवतायत खराब बॉल, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर जाऊन पोहोचतायत 5. राईट हो द विकेटने गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. स्ट्राईक वरती राज कदम अपील समोर आढळल्यात आणि पंचांचं बोट हवेमध्ये. लेग बिफोरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर राज कदम यांना परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन गॉन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत प्रमोद फोपळे. याही नावाची चर्चा राहिलेली आहे. आज कशा प्रकारे प्रमोद फोपळे बॅटिंग करतात हेही पाहण्यासारखं असणार आहेत. धावा धावफलकावरती जर पाहिलं तर 5 रन आंबवणे गावचे सुपुत्र आहेत. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर 1 धाव मात्र मिळत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 6. गिरीश सवादकरजी यांच्या माध्यमातून आणखीन एक पारितोषिक असणार आहेत. प्रत्येक विकेटसाठी टीएम बॉईज संघाला 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. विकेट येणं गरजेचं आहे. विकेट ज्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये घेतले गेले फर्स्ट इनिंगमध्ये त्याच प्रकारच्या घ्याव्या लागतील. फटका खेळला गेलाय, तिथून मात्र चेंडू आपण पाहिलं तर गॅपमध्ये निघून जातो. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती येत आहेत. आता संघाची परिस्थिती ओळखून बॅटिंग सुरू आहे. अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रमोद यांच्यामध्ये षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. पहिल्या षटकामध्ये रन आल्या 7
आता विजयासाठी विचार केला तर येणारे चेंडू मैदानावरती आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 13. 12 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये तिथे 8 आल्या होत्या, इथे 7 आल्यात. अजूनही मैदानावरती रेस आहे. धावा कुठे नव्हत्या आल्या तर धावा 2 षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये फक्त 1 आली होती ना, त्याच प्रकारचं षटक हाताळायचं आहे तर कदापि मॅच बदलू शकतात. 1ला 2 किंवा 3 पण तेवढ्या प्रमाणामध्ये धावा द्यायच्या आहेत तर कदापि हा मॅच बदलू शकतोय. आशिष काप मैदानावरती गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात. आशिषचा बॉल पायावरती आदळलाय. अपील तर स्ट्रॉंग होती परंतु दोन गोष्टीची चर्चा होती. लेग बायचा अंपायर इशारा घोषित करतायत. बॉल पडल्यानंतर उंची किती गाठलाय त्याची चर्चा तिथे पंचांमध्ये रंगली होती आणि पंचांनी दर्शवलं की थोडासा हाईट फॅक्टर ठरू शकला असा. लेग बायचा इशारा घोषित करत असताना 1 धाव आलाय. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये धाव्यांची गरज आहे 11. 11 मध्ये 11 धावेची गरज. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू खेळला गेला. 1 रन त्या ठिकाणी मिळतात. दुसरा धावेचा प्रयत्न नाही होणार. श्याम अगदी मैदानावरती खेळतोय आणि मैदानावरती एन्जॉय करतोय. 10 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज आहे. उद्याचे सामने जे आहेत ते बरोबर सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. 8:30 वाजता मैदानावरती सर्वांना यायचं आहे. 8:45 ला टॉस होणार आहे. एक धाव मात्र पाहायला मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही आहे. एका धावेवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 10. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. बरोबर 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. थोडस शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय. बॉल टू बॉल रन जे आहेत त्या घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. मॅचला जवळपास घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडूनही आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम कडूनही. परंतु इथून निर्धाव चेंडू मॅच मध्ये दबाव बनवू शकतोय. 9 चेंडू 9 हवेमध्ये खेळलाय. झेल घेतली. दबाव बनवू शकतोय. क्षेत्ररक्षकाला कॉल केलाय. कॅच घेतलाय. मॅच बनेल यात काही शंका नाही. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत अजूनही 9. यांच्याकडून या विकेटसाठी 100 रुपयाचा प्राइज आलेला आहे. 8 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आणि विजयासाठी रन करायचे आहेत 9. म्हणून म्हटलं ना की एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट मॅच मध्ये दबाव निर्माण करू शकतोय. ज्या प्रकारे सुरुवातीच्या कालामध्ये निलेश सह्याद्री 11 जो दबाव निर्माण केला तोच दबाव निर्माण करायचा आहे मैदानावरती टीएम बॉईजला. आयश्रम तर टीएम कडे देखील दाखवण्याची हीच तर वेळ आहे. आणि त्यातल्या त्यात आशिष काप आयकॉन आहेत. ते सध्या आयकॉन मैदानावरती गोलंदाजी करतायत. 8 बॉल मध्ये 9ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत महाडिक सध्या आयकॉन आहेत परंतु ते दुसऱ्या एंडवरती उभे आहेत. ही महत्वाचं असणार आहे. विशेष जितकं तुम्ही अनिकेतला लांब ठेवाल, जितकं अनिकेतला तुम्ही स्ट्राईक पासून दूर ठेवाल ना, तोही फायदा क्रिकेटमध्ये आहे. 8 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस झालेले आहेत. 30 सर्कलमध्ये आता जास्तीत जास्त खेळाडू घेऊन येण्याचा प्रयत्न होतोय. श्याम शिगवन सातत्याने रेग्युलरली फिल्डिंग मध्ये बदल करतायत. येणारे चेंडू आहेत 8 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. लिफ्टी बॅट्समॅन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. चला घाई करा. जास्त वेळ जातोय प्लीज. इतका वेळ नाही जाणार. फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस केले जात आहेत. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 9. ओहो फटका खेळला हवेमध्ये. झेलची संधी. झेल 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 झेल
खेळ, मॅच बदललाय, रंगलाय खेळ. संध्याकाळच्या सत्रामध्ये विकेट डाऊन होत आहेत. येणारे बॉल आहेत आता मैदानावरती 7 आणि 7 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. गिरीश संवादकर यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचा पारितोषिक. रजनीकांत आले आणि रजनीकांत माघारी परतलेले आहेत. येणारे चेंडू शेष आहे 7 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. आशिष काप याने हॅट्रिक घेतली तर प्रदीप बेर्डे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आज सर्वाधिक जास्त पैसा घेऊन ते चाललेले आहेत. प्रदीप बेर्डे, गीतेश पवार आणि गिरीश सवातकर. 7-9. ओ हो, चांगला बॉल मध्ये इन होणारा बॉल पाहायला मिळाला. मॅच रंगलाय, सामना बदललाय. म्हणून म्हणलं ना, हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ जशी बदलण्यासाठी वेळ जात नाही तसा मॅच बदलतो. आशिष कापनं या मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. 6 मध्ये 9 ची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूला निलेश सह्याद्रीच्या आशापेक्षा एका खेळाडूवरती आहेत आणि त्या खेळाडूचं नाव आहे अनिकेत महाडिक. जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना तोपर्यंत सर्व काही आशा पल्लवित आहेत. दुसऱ्या बाजूला जास्त वेळ नाही घ्यायचा. टीमला विनंती असणार, चला जास्त वेळ मैदानावरती आता घेणार नाही आहात. वेळ सर्व काही टीएम आपल्याला साथ देते. मग जर वेळेच्या अभावी तुम्ही गेले ना मग वेळ तुमचा बदला नक्की घेणार. 6 मध्ये 9 ची गरज आहे. 6 मध्ये 9 ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला बिकुमामा मालप आपण प्रिया शौद्विक 11च्या कॅप्टनला घेऊनच थांबायचं आहे. आकाश वागरे यांच्या सोबतच आपण थांबायचं आहे. आकाश रेडी राहायचं लगेच. 6-9 ची गरज आहे. 6 ला उलट केलं तर बरोबर 9 होतात आणि 9 ला उलट केलं तर 6 होत आहेत. म्हणजे आकडेवारीचा एक खेळ आता सुरू झालेला आहे. 6-9 वाला खेळ. सातत्याने श्याम शिगवण मैदानामध्ये बदल करतात फिल्डिंग मध्ये. परंतु मी एका गोष्टीचा उल्लेखही केलेला आहे, वेळ खूप महत्वाची आहे. वेळ खूप महत्वाची आहे. 6-9 चा मॅच. अनिकेत महाडिक स्ट्राईक वरती. साहिलला गीतेश पवार कडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. ओहो, सरळ खेळलाय, समोर खेळलाय. श्याम शिगवण यांनी प्रेत वॉड फील्ड. ओहो, काय फील्ड झाली, काय फिल्डिंग केलेले आहेत. एकदा टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. एकदा क्रिकेट रसिकांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर या फिल्डिंग साठी होऊ द्या. काय मॅच सुरू आहे. हाय व्होल्टेज नाही, सुपर व्होल्टेज. सुपर व्होल्टेज. काय फिल्डिंग झालेली आहेत. 2 धाबा येत आहेत. येणारे चेंडू 7 धाब्यांची गरज. 5 बॉलचा खेळ, रंगलेली मॅच. गुलाबी थंडी हवेमध्ये आहे. मी स्टॉमिंग स्ट्रोक. एक धाव घेतलंय. आता धाव पळापळ सर्व काही सुरू झालेले आहे. आणि आमचे सुरेंद्रजी दळवी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी श्याम शिगवण यांच्या फिल्डिंग एफर्ट साठी 500 रुपयाचा प्राइज आमच्याकडे जमा केलेला आहे. मॅच बदललेला आहे. 4 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. रंगलेला मॅच आहे. म्हणून मी म्हटलं ना, जशी थंडी वाढते तसं मैदानावरती थोडं गरमागरमी सुरू आहे. मैदानामध्ये गरमागरमी आहे. श्याम शिगवण यांच्यासाठी पुन्हा एकदा सुरेंद्रजी दळवी आपल्या स्वामी कृपाचे संघ मालक आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. 500 रुपीज प्राइज असणार आहेत. मॅच बदललेला आहे. सामना बदललेला आहे. पाहूया. 4 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. ओव्हर द विकेट. ओ डॉट 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 विकेट 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 विकेट. मैदानावरती विकेट आलाय. 3 बॉलचा खेळ शेष आहे. 6 रनची गरज आहे. बिकू मामा, मी म्हंटल होतं की मॅच रंगवणार. मॅच रंगलेली आहे सध्या. 3 बॉलचा खेळ शेष आहे. 6 ची गरज आहे. डीजे एक छोटंसं संगीत.
माहोल बनलेला आहे, रंगतदार मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे, म्हणून म्हटलं ना क्रिकेटचा खेळ आहे. येणारे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये 6 रनची गरज आहे. अनिकेत महाडिक आयकॉन स्ट्रायकर वरती आहेत. ओव्हर द विकेट, फटका खेळला, हेलिकॉप्टर 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 आणि मॅच जिंकलाय अनिकेत महाडिकचा. हा विनर स्ट्रोक पाहायला मिळाला. पण टीएम बॉईज आपण लढलेला आहात, त्याबद्दल आपलंही अभिनंदन असणार आहेत. खूप छान. अनिकेत आपण लगेच टॉस साठी या. अनिकेत त्वरित टॉस साठी या. आकाश वागरे चला या टॉस साठी. हा विनोद राजविलकर टॉस साठी चला. लगेच अनिकेत तसंच टॉस साठी आपण आधी. टॉस गरजेचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, त्या खेळाडूचं नाव आहे राज लोखंडे, ठरल्या त्या मॅचचे हिरो, ज्याने हॅट्रिक घेतलं, ज्याने 4 विकेट घेतले, 1 रन देता